मुलांची एक्झाम सुरू झाली, की आपल्यालाच अभ्यास मात्र जास्त करावा लागतो. लवकर स्वयंपाकाला सुरुवात केली होती. ओलं खोबरं घरात होतं, ते लवकर खराब होऊ नये त्यामुळे त्याचे असे छोटे-छोटे काप केले आणि त्याला भाजून घेतलं. गार झालं, की त्याला फ्रिजमध्ये ठेवून देणार आहे. आज मी 6 वाजता स्वयंपाकाला सुरुवात केली. पटकन पोळ्या बनवल्या आणि नंतर मात्र भाजीला काय करू हा मोठा प्रश्न होता. अरुषला एक्झामसाठी मला पेन घेऊन द्यायचा होता, त्यामुळे मला बाहेर जायचंच होतं. येताना मात्र मी छान ताजे-ताजे, फ्रेश-फ्रेश असे दोडके घेऊन आली. घरी आल्यानंतर पटकन दोडके कापून घेतले, मस्त भाजीला फोडणी दिली. एका बाजूला मस्त दोडक्याची भाजी, दुसऱ्या बाजूला मस्त भेंडी होते आणि एका बाजूला मुलं सुद्धा अभ्यास करताय. आज जरा लवकरच स्वयंपाक झाला, त्यामुळे मी जी काही एक्स्ट्राची भेंडी होती ती कापून घेतली. घेवड्याच्या शेंगा सुद्धा होत्या, त्या पण कट करून घेतल्या आणि हे जे काही माझे ऑर्गनायझर आहे ना, तर ते मी घेतलेलं आहे Meeshoवरनं. एक नंबरच क्वालिटी आलेली. खूप दिवसांपासून मी ते यूज करतेय. ते प्रॉडक्ट मी टॅग करून देईल, नक्की चेकआउट करा. मुलांचा सुद्धा मी अभ्यास करून घेत होती आणि जेव्हा पण एक्झाम सुरू होते ना, तेव्हा मुलांचा अभ्यास घेता-घेता आपलाच अभ्यास पूर्ण होऊन जातो आणि मला असं नेहमीच वाटतं, जर आपल्या वेळेस आपण एवढा अभ्यास केला असता ना, तर आज आपण कुठे असतो? तुम्हाला हा प्रश्न पडतो का? नक्की कमेंट करून सांगा. मुलांचा अभ्यास घेताना काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, ज्या मी लाँग व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहे. नक्की आपला व्हिडिओ चेकआउट करा. चलो बाय-बाय.